त्या मुंबईमध्ये त्या जैन समाजाचं काहीतरी एक वेगळंच नाटक सुरू झालंय. खरंच काहीतरी वेगळं नाटक सुरू झालंय. ते पांढरा पट्टा वगैरे काय मारायचं. ठीक आहे, तुम्ही मारा ना. प्रत्येकानं धर्म आपापल्या घरात ठेवा. बाजूच्या घरातला काय शिजवतोय, मटण खातोय, चिकन खातोय, तुम्हाला काय घेणे-देणे आहे? तुमचा धर्म तुमच्या मनातून स्वच्छ आहे ना. म्हणजे जैन धर्माची एक मला फार चांगली गोष्ट आवडते, की कोणत्याही जीवाची हत्या करायची नाही. चांगली गोष्ट आहे, खरंच चांगली गोष्ट आहे. आणि हिंदू धर्माचंच एक अंग किंवा सनातन धर्माचंच एक अंग म्हणून जैन समाजाकडे पाहिलं जातं. पण हे जे काही आता सध्या चाललंय ना, पांढरा पट्टा मारा, कुठे काय करा, या काही गोष्टी करू नका. खरंच करू नका. कारण काय माहितीये का, तुम्ही मुंबईमध्ये राहताय किंवा बाकीच्या शहरांमध्ये राहताय. आपण दुसऱ्याला ते करू नको असं आपण सांगू शकत नाही. प्रत्येकाचा धर्म आहे, त्यानं कसा पाळावा तो त्याच्याजवळ. त्याला जर नाही पाळता आला तर त्याचे कर्म त्याच्याजवळ राहतील. तुम्ही तुमचा धर्म स्वच्छतेने पाळा, तुमच्या दाराआड पाळा, चांगला पाळा. निश्चित तुमचं चांगलंच होईल. आज जैन समाज मोठ्या पदावरती आहे, चांगल्या गोष्टी आहेत, कारण ते धर्माला तेवढं सर्वतोपरी मानतात. हिंदू धर्मामध्ये आजही अनेक चुकीच्या गोष्टी आहेत, निश्चित आहेत. पण याचा अर्थ असा नाही की आपण प्रत्येक वेळेला त्यांच्यामध्ये कुठेतरी काड्या घालायला जायचं. हे काही योग्य नाही. आणि मुंबईमध्ये, मुंबईसारख्या शहरामध्ये वरच्या माळ्यावर कोण राहतो, खालच्या माळ्यावर बाजूला कोणाला याला रूम नको, त्याला रूम नको. हे असलं जैन समाजाने कुठलं काही करू नये. आणि तुम्हाला जर असं करायचं असेल ना, तर माझं वैयक्तिक मत आहे, या जैन समाजाच्या लोकांनी मराठी किंवा असे कुठे कुटुंब असतील तिथं तुम्ही राहू नये. तुम्हाला कुठे जागा घ्यायची तिकडे घ्या. तुमची एक स्वतंत्र बिल्डिंग बांधा, नाही तर स्वतंत्र एखादा एरिया बिरिया लावून घ्या, जिथं जैन समाजच राहील आणि तिकडे तुम्ही राहा. पण असलं काहीतरी चुकीच्या गोष्टी करून स्वतः तुम्ही तुमच्या धर्माचा अपमान करू नका, जेणेकरून दुसरी लोक तुमच्या धर्माचा विरोध जास्त करतील.